इकडे महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टात नेमकं काय करावं लागेल याचं अचूक विश्लेषण केलंय कायदेतज्ञ राजेश टेकाळे यांनी। मराठा समाजाची प्रतिनिधित्वाची टक्केवारी ही खुल्या प्रवर्गाच्या 48% बरोबर मोजली गेली आहे। इंदिरा साहनी केसमधील निर्णयानुसार ही टक्केवारी एकूण 100% बरोबर मोजली गेली पाहिजे होती असं मत टेकाळेंनी मांडलं। पाहूया। समाजाला सरसकट आरक्षण तेही कायद्यात टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे सुप्रीम कोर्टात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटिशन। या पिटिशनच्या माध्यमातून राज्य सरकार मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ शकतं, पण त्यातही अनेक पेच आहेत। या पेचला दूर करायचं आहे। सरकार कोणती पावलं उचलू शकते आणि कशा प्रकारे कायदेतज्ञ त्यांना मदत करतील या सगळ्या विषयांवर माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत ॲडव्होकेट राजेश टेकाळेजी, ज्यांनी एक प्रमुख मुद्दा या क्युरेटिव्ह पिटिशनमधला समोर आणलेला होता आणि त्यावर जर सरकारने काम केलं तर सरसकट आरक्षण देण्याचा जो प्रयत्न आहे सरकारचा त्याला यश मिळू शकेल। सर, अनेक मुद्दे आहेत, कारण आता जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे, 2 महिन्याचा कालावधी आहे आणि सरकारकडे एक मात्र पर्याय उपलब्ध आहे सरसकट आरक्षण देण्यासाठी, तो म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन। क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे काय आणि त्याला आधीच सुप्रीम कोर्टाने ज्याला नाकारलेलं आहे त्यात सुप्रीम कोर्टासमोर या पिटिशनच्या माध्यमातून आरक्षण कसं मिळवलं जाऊ शकेल याबद्दल आम्हाला सांगा। क्युरेटिव्ह पिटिशन हा एक शेवटचा पर्याय आहे राज्य सरकारकडे, किंवा कुठल्याही सुप्रीम कोर्टाने एखादं जजमेंट दिल्यानंतर त्याचा रिव्ह्यू जरी रिजेक्ट झाला असेल तर लास्ट अँड फायनल सोल्युशन किंवा तुम्हाला रेमेडी अवेलेबल इज क्युरेटिव्ह पिटिशन। पण क्युरेटिव्ह पिटिशन हे अनलेस अँड अंटिल यू पॉईंट आउट सम इलिगॅलिटी, काहीतरी त्याच्यातली प्रायमा फेसी इलिगॅलिटी तुम्हाला पॉईंट आउट करावी लागेल तरच क्युरेटिव्ह पिटिशन मेंटेनेबल होतं। अनलेस अँड अंटिल दॅट इज पॉइंटेड आउट, क्युरेटिव्ह पिटिशन विल नॉट बी एंटरटेन। आता खरं तर जरांगे पाटील यांनी जे आमरण उपोषण केलं आणि त्या आमरण उपोषणाच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या लोकांना त्यांनी संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची जी काही प्रक्रिया पार पडली, जी समिती स्थापन झाली आणि ते पुरावे गोळा झाले, त्याच्यातून मराठवाड्यातल्या लोकांचा कुणबीकरणाचा जो विषय आहे तो मार्गी लागला। याच्यासाठी सर्वप्रथम मी जरांगे पाटलांचं अभिनंदन करेन। दुसरी गोष्ट, त्याच्याचबरोबर त्यांनी केवळ मराठवाड्यासाठी नाही तर अखिल महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे त्याला कसं आरक्षणामध्ये परत आणता येईल याच्यासाठीही त्यांनी सरकारकडे मागणी केली आणि मग सरकारकडे सुप्रीम कोर्टाने 5 मे 2021 जयश्री पाटीलच्या जजमेंटमध्ये मराठा जे काही ACBC ॲक्ट होता तो ACBC ॲक्टच रद्द केलेला आहे। त्याच्यानंतरचा रिव्ह्यू रिजेक्ट झालेला आहे। हे 50%च्या बाहेरचं आरक्षण आहे। याच्याबरोबर सुप्रीम कोर्टच्या 5 जजेस बेंचच्या जजमेंटनी गायकवाड कमिशनचा जो डेटा आहे, गायकवाड कमिशनने जो कंटेम्पररी क्वांटिफायबल डेटा कलेक्ट केला इन रिस्पेक्ट ऑफ एज्युकेशनल अँड सोशल बॅकवर्डनेस ॲज वेल ॲज इनॲडिक्वेसी इन दी एम्प्लॉयमेंट, याच्याबद्दलचा जो डेटा गोळा केला तो महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सुनावण्या घेऊन तो मोठ्या प्रमाणात डेटा गोळा केला आणि दॅट इज सपोर्टेड बाय वेल डॉक्युमेंटेड इव्हिडन्स, क्वांटिफायबल डेटा आहे तो। आणि तो डेटा सुप्रीम कोर्ट पुढे मांडणी करत असताना त्यावेळेला करोनाचा पिरियड होता आणि त्यावेळेला साहजिकच आहे की करोना असल्यामुळे भाषांतर करणारी लोक, इंग्लिश ट्रान्सलेशन करणारी लोक शासनाकडे अवेलेबल नव्हती आणि सुप्रीम कोर्टाने टाईम बाउंड पिरियडमध्ये त्या जजमेंट द्यायचं असं एक स्टँड घेतला होता। त्यामुळं अत्यंत घाईघाईमध्ये ती सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हे जजमेंट देत असताना त्यांनी सांगितलं की मराठा समाज हा ओपनमधून कम्पीट करतो आणि मग ओपनमधून कम्पीट करून त्यांचं जे एज्युकेशनल मधलं जे प्रमाण आहे ते जे एज्युकेशनमध्ये मराठा समाजाचं प्रमाण आहे 5%, 5% आउट ऑफ 100%। पण सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की इफ दे आर कम्पिटिंग फ्रॉम 48%, सो इट हॅज टू बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम 48%। सो साहजिकच तो डेटा डबल होतो। नाव द इश्यू हेअर इज द लँडमार्क जजमेंट ऑफ इंदिरा साहनी, which is of 9 judges bench, which has laid down the law procedure for finding out inadequacy किंवा एखाद्या जातीला किंवा एखाद्या कास्टला OBC कॅटेगरीमध्ये रिझर्वेशन द्यायचं असेल तर त्याची त्यांनी कार्यपद्धती, प्रोसिजर इस्टॅब्लिश केली आहे।
तर ती प्रोसिजर इस्टॅब्लिश करताना त्यांनी सांगितलं की सोशल, एज्युकेशनल आणि नोकरीतलं त्यांचं प्रमाण याच्या संबंधातला क्वांटिफायबल डेटा कलेक्ट करून बॅकवर्ड क्लास कमिशनच्या माध्यमातून अशा समाजाला तुम्हाला ओबीसी लिस्टमध्ये टाकता येईल, आरक्षण देता येईल, ही त्यांनी नियमावली घातली. पण इंदिरासानी नेव्हर सेड इन देअर जजमेंट की त्यांचं प्रमाण जे आहे ते ओपनमधून तपासावं लागेल. तर जयश्री पाटीलच्या जजमेंटमधली सगळ्यात मोठी ही इलिगॅलिटी आहे. म्हणजे इंदिरा साहनींचं म्हणणं होतं की 100% मधनं तुम्हाला ते मोजावं लागेल, पण जयश्री पाटील यांच्यामध्ये जे खुल्या प्रवर्गातले 48% होते त्यातनंच मोजलं गेलं. ही सगळ्यात मोठी लिगल काय म्हणता येईल की एरर म्हणता येईल, ॲपरंट एरर ऑन द फेस ऑफ रेकॉर्ड. पण सर 100%तनं जर मोजलं असतं तर काय फरक पडला असं हे तुमच्याकडनं जाणून घ्या. 100%तनं जर मोजलं असतं तर समजा इनॅडिक्वेसी फाइंड आउट झाली असती. पण केवळ 50%च्या बाहेरचं आरक्षण आहे, केवळ या कारणावरती मराठा आरक्षण कायदा रद्द झाला असता. पण आजच्या घडीला काय घडलंय, सुप्रीम कोर्टाने इनॅडिक्वेसीचा नवीन फॉर्म्युला क्रिएट केल्यामुळं मराठा जर टॅग्ड ॲज फॉरवर्ड. नाव गायकवाड कमिशन रिपोर्ट इज इंटॅक्ट बट द कन्क्लुजन इज डिक्रिस्टलाइज. गायकवाड कमिशन आज जर सस्टेन करायचं असेल, गायकवाड कमिशनची फाइंडिंग सस्टेन करायची असेल तर क्युरेटिव्ह पिटिशनचा एक मार्ग आहे. कारण अदरवाईज द अदर रेमेडी अवेलेबल इज टू रेफर द फाइंडिंग्स इटसेल्फ टू द लार्जर बेंच. मग ती अपॉर्च्युनिटी कधी मिळेल सरकारला, जर सरकारने नवीन कायदा केला. कारण कसं असतं की रेशो जो सुप्रीम कोर्ट ले डाऊन करतं तो पूर्ण भारतामध्ये आर्टिकल 141 बरोबर बाइंडिंग असतो. आता इंदिरा साहनींनी रेशो ले डाऊन केला की बाबा पर्सेंटेज 100मधलं मोजा, हा रेशो आहे त्यांचा, आणि 5 जजेसच्या बेंचनं हा रेशो 48%वर आणला किंवा 50%वर आणला. ओपनमधनं मोजा असा जो नवीन रेशो तयार केला आहे, तर बाइंडिंग रेशो कुठला, आर्टिकल 141 नुसार तर 9 जजेस बेंच विल बी बाइंडिंग 100. सो 141 आर्टिकल जे आहे त्याच्यानुसार इंदिरा साहनी विल बी बाइंडिंग. मग त्यावेळेला राज्य सरकारला परत एक कायदा करावा लागेल, ओबीसीमध्ये परत त्यांना टाकावं लागेल. म्हणजे गायकवाड कमिशनच्या रिपोर्टचं जे कन्क्लुजन आहे ते जे सुप्रीम कोर्टाने डिक्रिस्टलाइज केलं ते सस्टेन करणं गरजेचं आहे. ते करण्यासाठी मग क्युरेटिव्ह पिटिशन आणि ही इलिगॅलिटी त्याच्यातली जी आहे ती पॉईंट आउट करावी लागेल, तर रिपोर्ट आपला टिकेल. भाषांतराचाही मुद्दा आहे. जे इंग्लिश ट्रान्सलेशन होत्या गायकवाड कमिशनचे जे अहवाल होतं ते देखील योग्यरित्या सुप्रीम कोर्टासमोर ठेवलं गेलं नव्हतं त्यावेळेला, कारण भाषांतर झालं नव्हतं, ट्रान्सलेशन योग्यरित्या झालं नाही. तर जर ते योग्यरित्या ठेवलं गेलं, त्याचबरोबर आपण SCBCमध्ये मराठा समाज येत नाही किंवा तो दर्जा, तो ॲक्टच रद्द केलेला आहे, पण पुन्हा त्या SCBCचा वापर आपल्याला करावा लागेलच. आणि त्यासाठी जे गरीब दुबळे मराठा आपले बांधव आहेत त्यांचा जो डेटा जो गायकवाड कमिशनने घेतलेला आहे किंवा सेन्सस केलेला आहे त्याला पुढे नेता येईल, जसं माथाडी, शेतकरी, अशा सगळ्यांचं. तर ते जर ठेवलं तर SCBC ॲक्ट आपला लागू होतो परत. नाही, कसं आहे, आता SCBC ॲक्ट जो आहे 2018चा तो ॲक्ट वेगळा कायदा करून दिलेलं आरक्षण आहे. पण त्या ॲक्टला सपोर्टिंग जो गायकवाड कमिशनचा डेटा होता, दॅट डेटा इटसेल्फ टुडे द कन्क्लुजन ऑफ दॅट गायकवाड कमिशन, कोर्टाने सांगितले की कन्क्लुजन चुकीच्या फॉर्म्युल्यावरती बेस्ड आहे, त्यामुळं कन्क्लुजन सेट असाइड केलं आहे. डेटा इज इंटॅक्ट, सो रिपोर्ट इज इंटॅक्ट. 100%वर केले म्हणतो तो आहे, कारण आर्टिकल 141 नुसार इंदिरा साहनी बाइंडिंग आहे. 100%मधनंच डेटा कॅल्क्युलेट केलेला आहे. गायकवाड कमिशननी काही मिस्टेक केलेली नाही असं म्हणजे बोललं पाहिजे. तर त्या आधारावरती गायकवाड कमिशनचा रिपोर्ट जर सस्टेन झाला आणि जस्टिस भोसले समितीनं जे काही रिकमेंडेशन्स केलेले आहेत किंवा याच्या सपोर्टिव्ह आणखीन काही डेटा तुम्ही द्या. कारण काय झालं आहे की मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आहे, तर त्या अनुषंगाने शिक्षणामध्ये त्यांचं प्रमाण 5%, केवळ 5% म्हणजे ते प्रमाण खूपच कमी आहे. उच्च शिक्षण 100पैकी आणि वाटतं की थोडं आहे, पण 100मध्ये 5 मुलं जर एज्युकेशनमध्ये येत आहेत तर ते प्रमाण साहजिकच कमी आहे. आज प्रत्येक दिवशी 3-4 मुलं आत्महत्या करत आहेत. हे दिसतंय की आरक्षणामुळं आम्हाला शिक्षण घेता येत नाही, ही एक मनामध्ये निगेटिव्हिटी, आणि 32% समाजासोबत आजच्या या स्वतंत्र भारतामध्ये अशा निगेटिव्हिटीने मुलं आत्महत्या करतात. हे मोठं दुर्दैव आहे. तर हे कुठेतरी दूर करायचं असेल तर महाराष्ट्र शासनाला रिपोर्ट टिकवावा लागेल. गायकवाड कमिशनचे जे फाइंडिंग्स आहेत ते टिकवावे लागतील. त्याचबरोबर भोसले समितीने जे रिकमेंडेशन केलेलं की
दिलीप भोसले समितीने जे रिकमेंडेशन केलेलं आहे किंवा यांचं बॅकवर्डनेस संदर्भातला आणखीन काही सपोर्टिंग डेटा आपल्याला तिथे पॉईंट आऊट करता येईल आणि त्या माध्यमातून मराठा समाजाला परत कसं आरक्षण देता येईल त्याचा सरकारला नव्याने प्रयत्न करावा लागेल. खरं तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टानं रिजेक्ट केलेल्या आरक्षणाला आज राज्य सरकारने आश्वासन दिलं की आम्ही 2 महिन्यामध्ये याबद्दल पुढची कारवाई करू. तर ही सगळ्यात मोठी यश आहे खरं तर. म्हणजे असं म्हटलं जातं की तह झाला, 2 महिने वाढवून दिले गेले, पण हे सगळ्यात मोठं जरांगे पाटलांचं यश आहे की ज्याच्यामुळे आज महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहेत. पण असं आहे की ही कसोटी तर आहेच 2 महिन्याची सरकारसमोर. कारण तुम्हाला जर सरसकट, कारण जरांगे पाटील म्हणतात सरसकट, पण सरसकट जर मिळवायचं असेल तर हाच एक मार्ग उरतो. कारण पुन्हा एकदा कमिशन नेमून पुन्हा एकदा नवीनरित्या जर केलं तर ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही. तर त्यासाठी ह्या विंडोलाच आपल्याला पुढे न्यावं लागेल. हा एक विंडो आहे ज्याच्यामुळे आपल्याला बॅकवर्ड क्लास कमिशनचा रिपोर्ट सस्टेन करावा लागेल. कारण की रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट क्वांटिफायबल डेटावरती बेस्ड आहे आणि डेटा कुठे डिक्रिस्टलाइज झालेला नाही आहे. कन्क्लुजन फक्त सुप्रीम कोर्टाने डिक्रिस्टलाइज केलेलं आहे. पण ते फाइंडिंगही तुम्हाला सेट असाईड करावं. जेव्हा मराठा म्हणून जर एका समाजाला आरक्षण द्यायचं असेल, मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यायचं असेल तर आज 5 जजेसचे जजमेंट आहे. इधर आपलं जयश्री पाटीलचं, हां, त्याच्यामध्ये SABC ॲक्ट 3:2चं जे जजमेंट आहे ते जजमेंट आज आपल्या अगेन्स्टमध्ये आज उभं आहे. ते जजमेंटमधलं कन्क्लुजन फाइंडिंग ते तुम्हाला रिपोर्ट तरी सस्टेन करण्यासाठी आज परत एकदा क्युरेटिव्हच्या माध्यमातून किंवा आणखीन वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गातून ते तुम्हाला पुढे नेऊन त्या जजमेंटमधलं कन्क्लुजन तुम्हाला बदलून घ्यावं लागेल. आणि सर्टनली दॅट जजमेंटमधला जो नवीन फॉर्म्युला त्यांनी इस्टॅब्लिश केला आहे विच डझंट हॅव एनी प्लेस इन इंदिरा साहनी, सो दॅट इज इटसेल्फ इज अ एरर अपरंट ऑन द फेस ऑफ रेकॉर्ड. म्हणजे या मार्गे आपण त्या सरकार पुढचे एक कालावधी पुरेसा नाही असं वाटत नाही तुम्हाला? 2 महिन्यात काहीतरी पावलं उचलले जातील, पण ह्याला इट्स अ लॉंग बॅटल फॉर अ टाइम. लॉंग बॅटल, सर्टनली इट्स अ लॉंग बॅटल. पण मनोज जरांगे पाटलांनी या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये संदीप शिंदे समितीची कार्यकक्षा जी आहे ती अखिल महाराष्ट्राची केलेली आहे. आणि त्यामुळं कुणबी प्रमाणपत्राचा जो अखिल महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा जो मार्ग आहे तोही त्यांनी ओपन केलेला आहे. तर तसं बघितलं तर ही इज नॉट ऑन बॅक फूट. त्यांनी एक मोठा मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी प्रक्रिया आहे त्याची आणखीन दरवाजे ओपन केलेले आहेत. निश्चित. तर ॲडव्होकेट राजेश टेकाळे सर इथं स्पष्ट करतायत की हे शक्य आहे. कुणबी प्रमाणपत्रचा एक विंडो जरांगे पाटलाच्या ह्या आंदोलनानंतर उभा राहिलेला आहे. सरकारनं त्याचं गांभीर्य पाहता त्यावर युद्ध पातळीवर काम केलं आणि तसं प्रमाणपत्र देण्याचं कामही सुरू झालेलं आहे. तर दुसरीकडे जर सरसकट मिळवायचं असेल तर ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, ज्या त्रुटी आहेत, ह्या त्रुटी ज्या त्यांनी आपल्यासमोर उभ्या आता मांडल्या त्या सुप्रीम कोर्टात दूर कराव्या लागतील आणि हे शक्य आहे. सरकारचं जे पाऊल उचललं जातं आहे तेही योग्य दिशेला जातं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जर जे गायकवाड कमिशनचं कन्क्लुजन सुप्रीम कोर्टात टिकू शकलो आणि ज्या टेक्निकल गोष्टी इंदिरा साहनी जजमेंट किंवा जयश्री पाटील जजमेंटमधल्या आहेत त्या दोन्ही विषयांना योग्यरित्या नवीन फॉर्म्युला जो आता आपल्यासमोर उभा आहे तो दूर केला गेला आणि जी बाइंडिंग इंदिरा साहनी जजमेंट किंवा त्यांच्या आदेशानंतर आलेल्या आहेत त्या जर सुप्रीम कोर्टासमोर ठेवल्या तर निश्चितपणे मराठा समाजाला सुप्रीम कोर्टातनं न्याय मिळू शकतो. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.